इयत्ता 7वी विषय इतिहास शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न पहिला खालील तक्ता पूर्ण करा. मुद्दे कशास म्हणतात? पदाधिकारी. उदाहरण गाव, मौजा, कसबा, परगणा. छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात. पदाधिकारी पाटील गावचा प्रमुख तर महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असते. उदाहरण वाई कसब्यातील छोटेसे गाव. कसबा मोठ्या खेड्यास, परगाण्याच्या मुख्य ठिकाण्यास आजच्या भाषेत तालुक्याचे ठिकाण असे म्हणतात. पदाधिकारी शेटे व महाजन हे वतनदार कारभारी. उदाहरण वाई कसबा, इंदापूर कसबा. परगणा अनेक गावे मिळून परगणा होत असते. आजच्या भाषेत जिल्ह्याचे ठिकाण. पदाधिकारी देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते. उदाहरण पुणे किंवा चाकण परगणा. प्रश्न दुसरा म्हणजे काय? बद्रुक. उत्तर मूळ गावाला बद्रुक असे म्हणतात. 2. बलूत. गावातील कारागीर शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला बलूत असे म्हणतात. वतन वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजेच वतन होय. प्रश्न तिसरा शोधून लिहा. कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक. सिद्धी. अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार संत ज्ञानेश्वर. संत तुकारामाचे गाव देहू. भारुडाचे रचनाकार संत एकनाथ. बलोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी. स्त्री संतांची नावे. संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर. प्रश्न चौथा तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा. 1. संत नामदेव. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि कुशल संघटक असणारे संत नामदेव हे उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समानतेची भावना निर्माण केली. जगात ज्ञानरूपी दिवा लावण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला. पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबाची समाधी बांधली. त्यांची विपुल अभंग रचना प्रसिद्ध आहे. त्यांची काही पदे गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथातही समाविष्ट आहेत. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसेच अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. लोकांनी त्रास देऊनही त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी पसायदान मागितले. संत एकनाथ. महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यांनी अभंग, भारुडे, गवळणी अशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली. त्यांनी भावार्थ रामायणात लोकजीवनाचे चित्रण केले. भागवत या संस्कृत ग्रंथामधील भक्तिविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला. मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते सांगत. परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याने त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावर त्यांनी कडक टीका केली. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. संत तुकाराम. संत तुकारामाची विपुल अभंगरचना त्यांच्या गाथे संग्रहित केलेली आहे. त्यांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत. समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धावर त्यांनी कडक शब्दात टीका केली. त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले. दीनदुबळ्यामध्ये देवत्व शोधण्यास सांगितले.
त्यांनी अभंगाद्वारे लोकजागृती केली. कर्मठ लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले. त्यांचा शिष्य आणि सहकार्यात विविध जाती जमातीच्या लोकांचा समावेश होता. प्रश्न 5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत असे? उत्तर: दुष्काळात शेतीत पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असे. अशावेळी अन्नधान्याचे भाव वाढत, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे. गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा व्हावे लागे. याच त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे.